अतिरेकी किंवा जिहादी आतंकवादी या लोकांनी सगळ्या मुसलमानांना बाजूला केलं आणि हिंदूंना एकत्रित केलं आणि हिंदूंना तेवढं मारलं. थोडक्यात जिहाद आतंकवाद जो आहे तो कुठल्या तरी एका धर्मामधून येत नाही असं आम्हाला वाटत असतं. पण या खेपेस मात्र आतंकवाद्यांनी हिंदू बाजूला करून मुसलमानांना सांभाळलं आणि हिंदूंना तेवढं मारलं. म्हणून महिला ज्या आहेत ते आपल्या यजमानांना मारतायत म्हटल्याबरोबर आम्हाला आणि कशाला सोडता, आम्हालाही मारा असं म्हणून सांगितलं. तर त्या महिलांना त्या आतंकवाद्यांनी गोळीबार करणाऱ्या आतंकवाद्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही नाही मारणार, तुम्ही जाऊन मोदींना सांगा आम्ही तुमच्या नवऱ्यांना कसं मारलं. एक छान मेसेज जो आहे तो आपल्या परीने त्यांनी नरेंद्र मोदी म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दिला. आणि हे देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हीच संधी साधून ऑपरेशन सिंदूर नावाचं एक ऑपरेशन सुरू केलं आणि आतंकवाद्यांचे जे तळ होते जिथे त्यांना गायडन्स मिळत होतं ते सगळे तळ जे आहे ते उद्ध्वस्त करून ठेवले. आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी आज 3रा दिवस आहे हे तळ उद्ध्वस्त करत आहे. तिथूनही त्या प्रकारचा रिस्पॉन्स जो आहे तो येतो आहे. थोडक्यात युद्धाची स्थिती जी आहे ती सध्या भारत पाकिस्तानच्या वतीने आहे. आम्ही काय करू शकतो देशातले लोक, आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना देशातल्या जवानांसाठी असल्या पाहिजेत. आपल्याला देशाच्या सरकारकडून जे जे सूचना येतात त्या सगळ्या सूचना आम्ही मान्य केल्या पाहिजे. शक्यतो आपण कुठेतरी प्रवास करत असू तर तो प्रवास विशेष करून नॉर्थ इंडियामध्ये थांबवला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या आपल्या परीने न्यूज जे आहे ते आपण बघितले पाहिजे म्हणजे आपण इन्फॉर्मेटिव्ह राहणार, काय देशात चाललेलं आहे ते आपल्याला कळणार. म्हणून मला वाटतं ही आज आपल्या सगळ्यांना संधी आहे देशप्रेम जागृत करायचा, देशभक्ती जागृत करायची. त्यामुळे तपोभूमीमध्ये आज सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांचे मला वाटतं बाबा सुद्धा आमचे ज्यावेळी लहान होते त्यावेळी शाळेत न जाता त्यावेळी एक कसलं आंदोलन होतं, मला वाटतं मिठाचं आंदोलन, मिठाचा सत्याग्रह. त्या सत्याग्रहात ब्रह्मानंद स्वामीजी जे आहेत ते शाळेतून पळून जाऊन उपस्थित झाले होते. म्हणजे बाबांच्या लहानपणामध्ये देशप्रेम जो आहे तो तेवढाच जागृत होता जो आज आपण सगळेजण त्यांच्या कार्याद्वारे पाहतो. त्यांच्याच पुण्यतिथीला आपण सगळेजण एकत्रित होऊन आपण देशातल्या जवानांसाठी प्रार्थना करायच्या आणि आपल्याकडे जेवढं शक्य आहे तेवढं आपण आपल्या या देश कार्यासाठी जसं जसं सरकार सांगेल त्याप्रमाणे आपण सहकार्य करायचं. मराठा, गावडे, त्यानंतर कुंभार, भंडारी, ब्राह्मण या सगळ्याच्या नादी आता लागायचं बंद करायला पाहिजे सगळ्यांनी. आणि आपण सगळे कोण आहोत, ही भूमिका जी आहे ती सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. अजूनही आमच्या जाणत्यांच्या भेळक्यातून जात नाही हे गोष्टी. म्हणून किमान पुढच्या पिढीने तरी या सगळ्याच्या नादी न लागता हिंदू म्हणून जगायचा प्रयत्न करा. पहलगाम मध्ये ज्यावेळी गोळी चालली त्यावेळी भंडाऱ्याला मारले नाही, मराठ्यांना मारलं नाही, मारलं कोणाला, हे ध्यानात ठेवा. आणि पुढचा काळ जो आहे तो आपण सगळ्यांनी जगायचा आहे. गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नमः पार्वती पते. रामचंद्र की जय, रामचंद्र की जय, हनुमान की जय, ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. तत्वं नमेवाचार्येषदे विद्वत्वेक्षवासुके प्रभुत्वेनैव वा स्वर्गे मोक्षेत्यानन्ददायके परञ्चवादने जन्ममानवस्य च वा पशवोः विहङ्गस्य च वा जन्तोर्वृक्षवाशानयोरपि निरन्तरं भवतु मे मातृदेवांशभाग्यमात् एषैव वांशनन्दे साक्षी सर्वात्मकः प्रभुः अवधूत